संरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ काम करावं। आणि यापुढची बातमी रोहित पवार यांच्याशी संबंधित आहे। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवार गेले काही दिवस सातत्यानं बड्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत। सध्या ते दिल्लीमध्ये आहेत आणि त्यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींची आज भेट घेतली। सोनिया गांधींच्या भेटीनंतर राहुल यांच्या भेटीसाठी सुद्धा रोहित पवार पोहोचलेले। आजच्या भेटीदरम्यान राहुल गांधींनी पायलट या नात्यानं आपल्याला बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्याचा दावा रोहित पवार यांनी केलाय। सोबतच अजितदादांच्या अपघात प्रकरणी अजूनही एफआयआर का दाखल होत नाही असा सवालही उपस्थित केलाय। सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर त्यांनी मला शब्द दिलाय की काँग्रेस पक्षाकडनं व त्यांच्याकडनं जी काय ताकद लागेल, मदत लागेल, ती पूर्णपणे मदत आम्ही त्या ठिकाणी करू। पुढच्या 2 दिवसामध्ये त्यांनी एक शब्द मला तिथं दिलाय, पण 2 दिवसानंतर या बाबतीतली माहिती मी आपल्याला व आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत नक्कीच त्या ठिकाणी देईल। अतिशय महत्त्वाची मदत ही राहुल गांधीजींकडनं या विषयाच्या बाबतीत होईल असं आम्हाला वाटतं आणि मग ती 2 दिवसानंतर ती काय गोष्ट होती, कशी मदत झाली हे नक्कीच आपल्या सर्वांना मी सांगेन। आम्हाला जे कळालेलं आहे अजूनपर्यंत महाराष्ट्राकडनं तो प्रस्ताव हा दिल्लीला सीबीआयकडे पाठवलेला नाही। आम्हाला खरं तर आश्चर्य वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता की सीबीआयकडे आम्ही प्रस्ताव पाठवू, पण तो अजूनपर्यंत पाठवलेला नाही व त्याच्याच बाबतीत आम्हाला असं कळालं होतं की प्रस्ताव पाठवण्यासाठी अजितदादांच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांनी त्या ठिकाणी विनंती केली होती आणि 2 दिवसापूर्वी स्मरणपत्र सुद्धा तिथं दिलेलं आहे। म्हणजे पहिलं पत्र देऊन सुद्धा आणि स्मरणपत्र देऊन सुद्धा साधा तो प्रस्ताव जर दिल्लीला येत नसेल त्याच्यावरूनच तुम्ही समजून घ्या की सत्तेत असणारे लोक अजितदादांना न्याय देण्यासाठी काय प्रमाणात त्या ठिकाणी ताकद तिथं दाखवत आहेत। तर अजित पवारांच्या विमान दुर्घटनेमध्ये क्रू मेंबर असलेल्या पिंकी